हॅलो माईक चेक 1 2 3 4 हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही. आजची तारीख आहे 26 नोव्हेंबर 2024. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. मी माझ्या दादरच्या मुंबईतल्या घरामध्ये बसून रेकॉर्डिंग करतो आहे. आजचा विषय आहे विनायक जे, ठाणे आणि सध्या पुणे. आता त्यांची जी रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ती एक साधारणपणे 7-8 वर्षापूर्वीची असेल. म्हणजे आता 2024 चालेल, 15 ते 20च्या दरम्यानची ती ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. आणि हे रेकॉर्डिंग जे केलेलं आहे ते ठाण्याला नवप्रकाशच्या नाईट विजिलला 9व्या पायरीवरती त्यांना बोलवलेलं होतं, तेव्हाची ही रेकॉर्डिंग आहे. आता विनायकजींची स्टोरी थोडक्यात सांगायची तर त्यांनी जी सांगितलेली आहे ती अशी आहे की ते कंपनीमध्ये कामाला होते, कुठेतरी ड्राफ्ट्समन वगैरे होते ते. आणि खूप दारू प्याल्यामुळे घरातनं काय सगळी वाताहत झालेली होती आणि अशा अवस्थेत ते इकडे तिकडे फिरत होते वगैरे. आणि ते ठाण्याच्या नवप्रकाश समूहाची पहिली मीटिंग त्यांनी केलेली आहे. आमचे भिवंडी ग्रुपचे सुभाष के अण्णा त्यांच्या स्टोरीमध्ये सांगायचे की मी LLBच्या कुठल्या तरी परीक्षेला चाललेलो होतो आपलं ठाण्या कॉलेजला. आणि तेव्हा विनायक ज्युनियर कुठेतरी त्यांना फळीवर झोपलेले वगैरे किंवा काहीतरी दिसले. आणि मग त्यांना परत एकदा आठवण केली वगैरे, अरे तू येतोस ना मीटिंगला वगैरे वगैरे, असं काहीतरी त्यांची स्टोरी आहे. ते त्यांच्या घरी आले होते की काय नक्की मला आठवत नाही. तर विनायक ज्युनियर, आता मला विनायक जे ज्युनियर असं म्हणतो याचं कारण असं आहे, तेव्हा नवप्रकाश ठाण्या समूहामध्ये विनायक जे नावाची 2 सभासद होते. एक मोठा होता सिनियर म्हणजे आधीपासून येणारा, आणि हे बाबा आहेत हे ज्युनियर होते. पण आता हे विनायक जे ज्युनियर ओरिजिनल ठाण्याचे नंतर पुण्याला राहायला गेलेत. आता त्यांच्या मुलाकडे ते शिफ्ट झालेले आहेत. ते मला वाटतं 40 वर्षापेक्षा जास्त सोबर असावेत. आता पुण्यामध्ये मी त्यांच्याकडे शोध घ्यायचा प्रयत्न केला. मध्यंतरी एकदा मला मिळाला होता नंबर, पण नंतर त्या नंबरला आता काही ते लागत नाही आहे. 2-4 लोकांना मी विचारलं पुण्यातलं, ते काय आता पत्ता कोणाकडे नाही आहे, कारण ते मिटिंग काही करत नाही, वयोमानानुसार मिटिंग करत नाही आहेत. तर ह्या विनायक जैनची स्पेशालिटी अशी आहे की ते सुरुवात करताना आय एम अ रिकवरिंग अँड रिकवर्ड अल्कोहॉलिक असं सुरुवात करायचे. त्यांचं वेगवेगळेपण जे दिसायचं ते अशामुळे दिसायचं की ते न चुकता अशी सुरुवात केली, आय एम अ रिकवरिंग अँड रिकवर्ड अल्कोहॉलिक. त्याच्यामुळे मी रिकवर झालेलो पण आहे आणि माझी रिकव्हरीची प्रोसेस चालू पण आहे, असं त्यांचं म्हणणं असायचं. त्याच्यामुळे ते लक्षात राहायचं. आणखी एक कारण असं आहे की जे 9व्या पायरीचं त्यांना शेअरिंग दिलेलं आहे, ॲमेंड्स करणे, त्या ॲमेंड्स त्यांनी जवळजवळ 350-400 ॲमेंड्स केलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं त्या शेअरिंगमध्ये पण. आणि आधीपासून मला माहीत होतं त्याने बऱ्याच ॲमेंड्स केल्यात. म्हणजे कोणाकडनं 20 रुपये घेतले, 50 रुपये घेतले, आठवलं त्यांना नंतर, मग त्याला शोधून काढला किंवा तो अचानक भेटला, मग त्याला समोर दिले पैसे वगैरे वगैरे अशा पद्धतीने. आणि ज्यांना त्रास दिलेला आहे 8व्या-9व्या पायरीमध्ये विशेषतः हार्म डन असं म्हटलेलं आहे, त्यांनी त्रास दिलेला आहे. आपण ज्यांना त्रास झालेला आहे आपल्यामुळे हेतुपुरस्सररित्या तर आम्ही दिलेलाच आहे त्रास सगळ्यांनी, पण चुकून माकून झालेला असेल ते पण त्यांना दिलेलं आहे. म्हणजे आता हे 20 रुपये घेतले, 50 रुपये घेतले दारू प्यायला वगैरे, ते सुद्धा त्याने आठवणीने परत दिलेले आहेत. विनायक जैनची आणखी एक स्पेशालिटी असं आहे की त्यांचं हस्ताक्षर सुंदर होतं. म्हणजे सुंदर हस्ताक्षरावाली जी काही 2-4 माणसं मला माहिती आहेत त्याच्यामध्ये एक आमचे अरुण दादा आहेत, कांजूरमार्ग वसईला गेलेले आहेत. त्यांचं हस्ताक्षर सुंदर, मोत्याचा दाणा असं जे हस्ताक्षरवाले आहेत. आणि अरुणभाईने आमच्या तर हे केलेलं काय पूर्ण बिग बुक भाषांतर केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची डायरी त्यांच्याकडे आहे. ती डायरी त्यांनी मला दाखवलेली होती, ती बघितलेली आहे. त्यामुळे त्यांनी ते मोत्याचा दाणा अक्षरवाले अरुण टी, आपलं अरुण S कांजूरमार्ग. दुसरे आहेत मोत्याचा दाणावाले अरुण T, स्वर्गीय अरुण T, आज ते आपल्यामध्ये हयात नाही आहेत. आणि एक त्यांचं अक्षर म्हणजे त्यांच्या हस्ताक्षरामध्ये त्यांनी 12 स्टेप नावाचं एक मराठी मॅगझिन GSO किंवा तेव्हा इंटरग्रुप चालवायचं, ते एक हाती चालवलेलं आहे त्यांनी. अख्खा अंक सुवाच्य अक्षरामध्ये लिहून काढायचं. आपले सुनील दादा होते जे दादरचे, वारले आता ते सगळेजण. त्याच्यामुळे माझ्या आठवणी ज्या मी सांगतो आहे त्यातले बरेचसे जण ढगात गेलेले आहेत, पण त्या आठवणी खूप चांगल्या आहेत आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्या म्हणतात. आणि हे विनायक जे ज्युनियर ह्यांचं अक्षर पण मोत्याचा दाणा, इतकं सुंदर अक्षर. आता ह्यांच्याकडनं मी काय शिकलो तर ते काय करायचे, त्या सुंदर हस्ताक्षरामध्ये काहीतरी लिहायचे
काहीतरी लिहायचे म्हणजे अल्कोहोलिक सरासच्या बिग बुकमध्ये असं लिहिलं आहे, त्याचा अर्थ असा आहे, माझा अनुभव असा आहे, असं 1-2-4 पानं किंवा 1-2 पानं ते लिहायचे आणि ते झेरॉक्स करायचे. मग नंतर त्यांच्याकडनं स्फूर्ती घेऊन मी पण तो प्रयोग करायला सुरुवात केला. सुरुवातीला मी त्यांच्याप्रमाणे हाताने लिहायचो, पण माझं अक्षर काही एवढं फार छान नव्हतं किंवा मोत्याचं दाणं अक्षर नाही. माझं अक्षर वाचता येण्यासारखं आहे. कधी मी बायकोच्या हस्ताक्षरात पण लिहून घेतलेलं आहे आणि त्याच्या झेरॉक्स करायचो आणि त्या वाटायचो. म्हणजे त्याच्यावर काय लिहायचो, आता उदाहरणार्थ कठीण समय येता कार्यक्रम कामास येतो असं हेडिंग दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये बिग बुकमध्ये जिथे लिहिलेलं आहे कठीण समय येता कार्यक्रम कामास येतो त्याची मी झेरॉक्स काढले, 100 झेरॉक्स काढल्या आणि त्या कुठल्या तरी ग्रुपमध्ये जिथे कार्यक्रम असेल तिथे जाऊन वाटायचो मी. आणि त्याचा एक प्रसंग मला आठवते, आपले प्रकाश एस बदलापूर ज्यांची काल का परवा मी व्हिडिओ एक केला होता, ते आठवणीने न चुकता सांगतात त्यांच्या शेअरिंगमध्ये की भांडूपला का कुठेतरी ते जरा मनस्थिती त्यांची बिघडलेली होती आणि त्यांना मागून मी हात लावून त्यांना हा कागद दिला, कठीण समय येता कार्यक्रम कामास येतो, आणि म्हणाले माझ्या विचारांमध्ये बदल झाला त्यामुळे, की माझ्या डोक्यामध्ये मुलीचं ते लग्न वगैरे असं काहीतरी त्यांचा विषय होता, ते स्वतःच अनुभवी सांगतात. त्यामुळे मी सुरुवातीला मी काय करायचो, मी हाताने लिहून करायचो. मग नंतर मला ट्यूबलाईट पेटली. मग मी जसे माझ्याकडे थोडे पैसे आले किंवा अक्कल आली तेव्हा मी ठाण्याला जायचो. मी ठाणा कॉलेजला नोकरी करायचो तेव्हा काही वर्ष. त्यामुळे मग ठाण्याला ती जी मोठी बिल्डिंग आहे एक रेल्वे स्टेशनच्या 1 नंबरच्या जवळ, त्या काहीतरी नाव आहे त्या बिल्डिंगचं, तिथे मी ते रेकॉर्डिंग आपलं टायपिंग करून घ्यायचो त्या बाईकडनं. तिला तिथे बसून ते टाईप करायला सांगायचो. तर ती विचारायची हे काय आहे, कसलं आहे हे दारूबंदी बिंद, काय तुम्ही सरकारी काम करताय का वगैरे. मग तिच्याकडनं मी टाईप करून घ्यायचो, म्हणजे ते जास्तीत जास्त मजकूर एका पानामध्ये बसेल असं करायचो आणि मग त्याची झेरॉक्स काढायचो आणि मग ते वाटायचो. आणि मला आठवते की नवप्रकाश समूहामध्ये माझा वावर जास्त करून मी भिवंडीचं राहणारा असल्यामुळे पहिले सोबराडीत आता 35 वर्षातली 18 वर्ष भिवंडीत राहिलेले. 2008च्या मे महिन्यामध्ये मी मुंबईला पहिला काळा चौकी, मग वडाळा, मग आंबेडकर कॉलेजची टेरेसवरती क्वार्टर्समध्ये, नंतर मग आदर्श नगर वरळी, तिथे 2-3 जागा बदलल्या आणि आता मी शिवाजी पार्कच्या इथे, कीर्ती कॉलेजच्या इथे, MTNLच्या ऑफिसच्या इथे पोर्तुगीज चर्चजवळ राहायला आलेलो आहे. भाड्याने राहतो, त्यामुळे 3 वर्ष झाली की बदलतो मी. तर सांगायचं येतो असं माझं बरंचसं बालपण म्हणजे अल्कोहोलिक सरासमधलं बालपण आणि उमेदीची वर्ष नवप्रकाश ठाण्यामध्ये गेलेले. त्याच्यामुळे नवप्रकाश ठाण्यामध्ये एक सरदारजी आपले ए मेंबर होते. हे लकी सरदार जे आहेत त्यांच्या आधी एक राजू सरदार म्हणून असायचं आणि हे लकी सरदार पण माझ्याकडे मी आता 100 कॉपी करून आणलेल्या असतील. आणि नवप्रकाशला पूर्वी खूप माणसं असायची. आता नवप्रकाशची वाताहत झालेली, किंबहुना आता सगळ्याच समूहांची वाताहत झालेली, म्हणजे माणसं दरवाजा उडाला माणसं आहेत अशी अवस्था झालेली आहे सगळीकडे आणि 2-4 डोसकी असतात. त्याची कारणं करोना आहे किंवा त्याचे कारण ऑनलाईन मीटिंग आहे किंवा त्याची कारणं ओल्ड टायमर्स खालच्या बाजूला गेले. म्हणजे तुम्ही बदलापूर उल्हासनगरला गेलात तर भरपूर माणसं आहेत तिथे मीटिंगला, पण इथे ठाण्याच्या अलीकडे माणसं कमी आहेत मीटिंगला. त्याच्या अगदी मोक्याच्या जागेवर असलेल्या मीटिंगलासुद्धा माणसं कमी आहेत. त्याच्यामुळे ही अशी वाताहत झाले. तर कमिंग बॅक टू द स्टोरी, हे सरदारजी जे ग्रस्त होते ते काय करायचे, मला विचारायचे किती कॉपी काढून आणल्यास तू? म्हटलं 100 कॉपी काढून. तो दिसतं का इथे माणसं किती आहेत? म्हटलं नाही, माझ्याकडे तेवढे पैसे होते तेवढे मी आण. इकडे आण म्हणे, ओरिजिनल कुठे आण इकडे. मग ते मला वाटतं लकी होते का राजू होते मला आठवत नाही नक्की, पण दोघांपैकी कोणीतरी एकाने किंवा दोघांनी मग ते मला सांगायचे की ते माझ्याकडे ओरिजिनल कॉपी देते. मग मी ती ओरिजिनल कॉपी व्यवस्थित बॅगेतनं काढून त्यांना हातात द्यायचो. ते त्यांच्या ड्रायव्हरला फोन करून बोलवायचे, ड्रायव्हरला सांगायचे ह्याच्या 200 कॉपी कर आणि ह्याच्या हातात आणखी 100-150 दे, एक 25 कॉपी बाजूला ठेव, ते माझ्या गाडीमध्ये ठेवलंच तरी चालतील. मग ते झेरॉक्स करून देते. हे सगळं मी ह्या विनायक जे यांच्याकडून शिकलो. त्याच्यानंतर त्यांचं मजकूर माझ्याकडे लिहिलेला आहे बरं का, अजूनही आहे. आता मी तो आशिषदादांना दिला, आशिषदादाने आणखी परस्पर तो कोणाला दिलेला आहे, मला वाटतं मालाडच्या रुपेशला दिलेलं आहे. मालाडचं रुपेश म्हणाला मी बघतो, आता बघितलं त्याने की नाही बघितले भगवंत जाणे, पण मी त्याच्यावर पाणी सोडलेलं आहे. कारण मला माहिती आहे आता माझं वय वाढलं आहे, माझ्याकडे जागा कमी आहे आणि सारखं शिफ्ट करताना माझी बायको आणि पोरगी बोंबाट मारतात. त्यामुळे एक मोठी प्लॅस्टिकची पिशवी, 4x4ची प्लॅस्टिकची पिशवी भरून माझ्याकडली पुस्तकं, ग्रेपवाईनचे मराठीतले अंक, हिंदीतले इंग्रजीतले अंक, आपलं इंग्रजी अंक, 12 स्टेप मॅगझिनचे अंक, हस्तलिखित जे काय सगळं होतं नव्हतं तेवढं सगळं मी त्यांना देऊन टाकलं. आता माझ्याकडे फार कमी ठेवलेलं आहे मी, कारण नंतर मग ते त्याचं काय होईल माहीत नाही, त्यापेक्षा आत्ताच त्याचं काय व्हायचं ते होते. तर असं मी विनायक जे ज्युनियर ठाणे पुणे
यांच्याकडनं शिकलेलो आहे की छानपैकी उत्तम हस्ताक्षरामध्ये ते आपले अनुभव लिहायचे, 2-2, 3-3 पानं पण लिहायचे आणि ते चकटफूमध्ये वाटायचे. आता नंतर मला त्यांनी एक CD दिली होती. ते जेव्हा पुण्याला राहायला गेले तेव्हा कोणीतरी त्यांना, जसं मला सांगितलं तेव्हा कोणीतरी त्याला तंत्रस्नेही माणसांनी त्यांना सांगितलं की हे कन्व्हर्ट करा सगळं. मग त्यांनी स्कॅन करून त्याची PDF केली आणि त्याची CD बनवली आणि त्या CDमध्ये 100-200 पानांपेक्षा जास्त मजकूर त्याच्यामध्ये आहे. आजही कोणाकडे असेल तर त्यांनी बघा, तो मोलाचा ठेवा आहे आपल्याकडे. तो मी आता माझ्याकडे होते तेवढी मी सगळं देऊन टाकलं. ते आशिष पावलीन, दादर, परळ, मुंबई यांच्याकडे दिलं. मग ते पुढे कुठे त्यांनी कोणाला सॉरी कोणाला दिलेलं आहे मला माहीत नाही, ते कुठेतरी असेल बाबा. तर सांगायचं, कमिंग बॅक टू द स्टोरी, असं हस्ताक्षर सुंदर होतं त्यांचं. त्याने ते लिहिलेलं आहे. मग त्या CD बनवल्या त्याने. मग ते काहीतरी नॉमिनल ते CD बनवायला त्याला पैसे लागले, कारण त्यांनी त्या कम्प्युटरवाल्याकडे जाऊन त्याचे कन्वर्ट करून स्कॅन करून त्या CDमध्ये घेतल्या. मग ते CD बनवायचे आणि ते CD द्यायचे. त्यामुळे काय 25 का 50 रुपये ते काहीतरी त्या CDचे घ्यायचे. आता हे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये असं करणं बरोबर नाही वगैरे असं काही लोक बोंबा मारतात, पण वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी खर्च केलेला होता ना रे बाबा. तुम्हाला जे मजकूर दिला जातो त्या CDची किंमत, त्याच्यावर राईट करायची किंमत, हे सगळं घरून त्यांना झालेलं. ते काय त्याच्यातनं काय पैसे कमवलेले नव्हते आणि विनायक ज्युनियर सरळ माणूस होता, त्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही. त्यांची मिसेस ज्या होत्या त्या मला वाटतं काहीतरी कोकणात राहायच्या सुरुवातीला आणि त्यांचा मुलगा काही इथे होता, काहीतरी अशी स्टोरी आहे, मला आठवत नाही आता. पण ते सद्ग्रस्त होते आणि संस्कारीग्रस्त होते आणि माझ्याशी चांगली दोस्ती होती त्यांची, माझ्यावर प्रेम होतं. मी विश्वनाथ गुरुजींचा चेला आणि तसं तत्कालीन परिस्थितीमध्ये कार्यक्रमाबद्दल, पायऱ्यांबद्दल, पुस्तकांबद्दल आजही उदासीनता आहेच. त्यामुळे आजही हा ऑडिओ काय सगळे मेंबर सगळेजण ऐकतात असा काय हे नाही आहे, वस्तुस्थिती नाही. वस्तुस्थिती उलट फार कमी लोकांना अल्कोहोलिक्स अनोनिमसमधल्या वाङ्मयाबद्दल, पायऱ्यांबद्दल इंटरेस्ट आहे. जनरली सरसगट एक तर कशामध्ये अंगाला पाणी न लावून घेणे हा जो प्रकार असतो तोही असतो. काठाकाठाने पोहणारी बरीच मंडळी असतात, त्यांना काय ना ग्रुपच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इंटरेस्ट ना कशामध्ये इंटरेस्ट, स्वतःचं स्वतः फक्त बघायचं एवढंच असतो. आणि काही मंडळी असतात ती सेवेत उतरतो या सदराखाली, सेवेमध्ये असतात भरपूर मंडळी. कारण त्याच्यातनं आनंद मिळतो, त्याच्यातनं किक मिळते, त्याच्यातनं गेट टुगेदर असतं, त्याच्यातनं बायका पोरांपासून मुक्ती मिळून बाहेर फिरायला जाता येतं. काही लोक बायका पोरांना पण घेऊन जातात. अर्थात अशी माणसं मी पाहिली आहेत एमध्ये. आत्ता मी त्या ह्याच्यामध्ये कुठे त्या गुजरातमध्ये युनिटीचा स्टॅच्यू जो आहे वल्लभभाई पटलांचा, तिथे जाणं त्याची नावं बघितली. 7 बोरिवलीच्या 10 लोकांची नावं पाहिली. त्याचे नवरा बायको आणि सगळ्यांची वयं 60, 70, 80 अशी वयात होती. त्यामुळे काही लोक एच्या कार्यक्रमाला जाताना फॅमिली मेंबर्सला घेऊन जातात, हे माहिती आहे. तर सांगायचा हेतू असा की अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये हे लिटरेचर आणि पुस्तकं आणि पायऱ्या आणि रूढी हे सगळं वाचणारे, ऐकणारे आणि सांगणारे आणि चर्चा करणारे आणि अनुभव सांगणारी मंडळी फार कमी आहेत. त्याच्यामुळे ह्या ऑडिओ व्हिडिओ मी जे काय टाकतो आहे त्याचा ऑडियन्स जो आहे तो अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या टोटल नंबरच्या मानाने खूप कमी असणार आहे. पण जे जाणकार आहेत, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे. असे हे विनायक ज्युनियर बरीच वर्ष ते ठाण्यात राहिलेले आहेत आणि नंतर मग काही वर्षांनी त्यांच्या मुलाकडे ते पुण्याला गेले आहेत. आणि वार्धक्यामुळे सगळ्यांनाच मिटिंग करणं, फिजिकल मिटिंग करणं कठीण होतं आणि जे तंत्रस्नेही नसतात त्यांना मग त्या ऑनलाईन मिटिंग करणं पण कठीण जाऊन बसतं. त्यातल्या त्यात ती जळगावची मिटिंग आहे ती साध्या फोनवर करता येते मला वाटतं काहीतरी. ते आमचे मनसुख दादा आणि जळगावचे आबा नावाचे सभासद आहेत आणि त्यांची ती टीम आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं पंढरपूरचे हे पण दादा आहेत आमचे. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर बरीच मंडळी आहेत आणि ती सगळेजण करतात. कसं आहे, अल्कोहोलिक्स अनोनिमस प्रत्येकजण आपापल्या परीने हा संदेश दुसऱ्यापर्यंत पोचवण्याचा आणि सेवा देण्याचा प्रयत्न करतो. तर म्हटलं चांगली गोष्ट आहे. प्रत्येकजण हे आपल्या परीने आपल्या कुवतीनुसार करत असतं. तसं हे विनायक ज्युनियर ठाणे पुणे यांनी हस्ताक्षरात लिहिलं. कार्यक्रम व्यवस्थित घेतलेला होता त्यांनी. पायऱ्यांबद्दल बोलायचे. इंग्रजी अक्षर पण त्यांचं सुंदर होतं बरं का. ते इंग्रजी वाचून त्याचं भाषांतर वगैरे करायचं, ते पण करायचे. ते विश्वनाथ गुरुजींचे समकालीन किंवा थोडे पुढे मागे वगैरे असतील ते.
आणि त्यांच्याकडनं मी खूप काही शिकलं आणि त्यांना दीर्घायुर आरोग्य द्यावं परमेश्वर, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पुण्यातले कोणी लोक असतील तर त्यांच्यापर्यंत ही ऑडिओ पोचवा रे बाबा माझी, म्हणजे त्यांना निदान बरं वाटेल की आपल्याला कुणीतरी आपल्या अल्कोहोलिक सनसमध्ये आठवण करतं आहे. कारण ह्या जुन्या सभासदांनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अल्कोहोलिक सनसला खूप दिलेलं आहे. त्यांच्यामुळे अनेक सभासदांपर्यंत हा संदेश पोचलेला आहे. त्याच्यामुळे आज ही जी नवप्रकाशच्या नाईट विजिलची ऑडिओ मला सापडलेली आहे, म्हणजे माझ्याकडे आहे, ती माझ्या संग्रहामध्ये होती, तर ती मी तुम्हाला ऐकवतो आहे. क्वालिटी अर्थातच नेहमीप्रमाणे कानात प्लग घालून ऐका, किंवा दुसऱ्या कोणाला जर ह्याच्यामध्ये काय बदल करता येत असेल कुठल्या ॲपमध्ये घालून वगैरे वगैरे तर जरूर करा आणि मला पाठवा. मी पुन्हा अपलोड करीन त्याच्यावरती नव्याने, काही प्रॉब्लेम नाही. तर आजची तारीख 26 नोव्हेंबर 2024 आणि विषय आजचा आहे विनायक जे ज्युनियर ठाणे पुणे. सध्या पुण्यात कुठे राहतात ते वगैरे काय आपल्याला मला माहीत नाही व पुण्यातलं तसं काय भौगोलिकदृष्ट्या माझं अज्ञान आहे, मला काही कळत नाही आणि मी कळून घेत पण नाही, फारसं त्यात इंटरेस्ट घेत नाही. तर पुण्यातल्या मंडळींना जर का कोणाला माहीत असतील विनायक जे ज्युनियर पुणे ठाणे, तर त्यांच्यापर्यंत हा माझा ऑडिओ, माझा नमस्कार त्यांना सांगा. ओके, थँक्यू. चला देवाची प्रार्थना म्हणूया आपण, चित्तशांतीची प्रार्थना. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, कीप कमिंग बॅक, वन डे ॲट अ टाईम. बाय बाय. मला वेगवेगळ्या ग्रुप्समधून झाली, ईश्वर कृपा माझ्यावर झाली असती तर मी केव्हाच गेलो असतो. ठाणा ग्रुपने मला ह्या विषयावरती बोलण्याकरता पुण्याहून बोलवलं, त्यामुळे मी ठाणा ग्रुपचा आभारी आहे. ठाणा ग्रुपचा आभारी हे माझं कर्तव्य नाही, कारण पहिली मिटिंग मी ठाण्याला केली होती. तर आउट ऑफ ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेपोटी मी मला जे काही ज्ञान मला मिळालं आहे गेल्या काही वर्षात ते तुमच्यासमोर मांडण्याची मला संधी मिळाली. ही एक ईश्वर कृपाच आहे. तर आजचा विषय आहे 8वी आणि 9वी पायरी. विषय जरी असं लिहिलं असलं की क्षमा आणि 8वी आणि 9वी पायरी, तर 8व्या पायरीचे शब्द मेड ए लिस्ट ऑफ ऑल पर्सन्स हू हॅड हर्ड अँड बिकेम विलिंग टू मेक ॲम्बिशन देम ऑल. आता हे भाषांतर हा विषय असा आहे की काही काही ठिकाणी भाषांतर चक्रावून टाकणार आहे. त्याच्यामुळे मी माझ्यापुरतं भाषांतर याचं असं केलं आहे, आमच्याकडून दुखावल्या गेलेल्या सर्व लोकांची आम्ही यादी केली आणि क्षमा याच्याने सर्वांची नुकसान भरपाई करण्यास तयार झालो. 9वी पायरी आहे मे डायरेक्ट डॅमेज टू सच पीपल वेर एव्हर पॉसिबल एक्सेप्ट वेन टू डू सो वुड इंज्युअर देम ऑर अदर्स. त्याचं मराठी भाषांतर असं आहे, शक्य झालं तिथे अशा सर्व लोकांची प्रत्यक्षपणे क्षमा याच्याने सर्व नुकसान भरपाई केली, परंतु असे करण्याने जेव्हा या लोकांना अथवा इतरांना त्रास होईल अशा मात्र वगळले. यांची स्थापना होण्याअगोदर सुमारे 1930च्या सुमारास अमेरिकेमध्ये ऑक्सफर्ड ग्रुप नावाचा एक धार्मिक ग्रुप कार्यरत होता. या ऑक्सफर्ड ग्रुपने 4 तत्व मध्यमुक्तीसाठी अंगीकारलेली होती. सेल्फ सर्व्हिंग, कन्सेशन, रेस्टिट्यूशन अँड गिव्हिंग वनसेल्फ इन सर्व्हिस ऑफ अदर्स. म्हणजे आत्मसंशोधन, कबुली, नुकसान भरपाई आणि सेवा या 4 तत्वाच्या जोडीला आपल्या को फाउंडरनी पहिली पायरी विश्वास, फेथ, प्रेयर, मेडिटेशन आणि 6वी आणि 7वी पायरी स्वभावदोष आणि उणीवा कमी करणे ही तत्व घेऊन 12 पायरीची रचना केली. त्यापैकी एक 8वी आणि 9वी पायरी आहे, ही आपल्या मध्यमुक्तीसाठी पुष्कळ योगदान करते, कॉन्ट्रीब्यूट करते. आता कोणतीही कृती करण्याकरता मी ती का करीत आहे याचं समाधानकारक उत्तर मला माहीत असल्याचे मी कृती करण्यास तयार नसतो. तेव्हा मध्यमुक्ती राहणे जमावणे यासाठी मी हे मध्ये आलो आणि सुमारे 6-7 महिन्यानंतर हळूहळू समजले की मध्यमुक्ती साध्य करण्यासाठी मला अनेक कृती करणे आवश्यक आहे. या सर्व कृती करण्यासाठी माझ्या मनाची तयारी
होण्यासाठी अनेक जुने सभासदांच्या शेअरिंगचा मला उपयोग झाला. आता या सगळ्या सभासदांचं शेअरिंग जेव्हा ऐकलं तेव्हा असं लक्षात आलं की मध्यमुक्त मानसिक आकर्षण कायमचं राहायचं होणार नाही. म्हणजे माझ्या इलाजामध्ये डिझाईन झाली तर मानसिक आकर्षण उसळी मारून परत वरती येऊ शकतं. शारीरिक विकृतीला काहीही इलाज नाही की हळूहळू कमी करत नष्ट केली तेव्हा घालवून टाकली असं होत नाही. शारीरिक विकृती ही एकदा घडली की ती मारेपर्यंत राहते. आणि स्पिरिच्युअल म्हणजे तिसरा जो भाग आहे त्यामध्ये सुद्धा पहिल्या भागासारखं की इलाजामध्ये डिझाईन झाली तर परत नीतिमत्ता ढासळणे आणि विवेक गमावणे हे नुकसान आहेत. तर हे आता या तिन्ही बाबतीमध्ये जास्तीत जास्त इलाज कुठे होतो तर मानसिक आणि नैतिक भागावरती. शारीरिक भागाला काही करत नाही. मग रिकव्हरी म्हणजे काय हा असा प्रश्न माझ्या मनापुढे आला. आणि मग निरनिराळ्या जुन्या सभासदांची शेअरिंग म्हणून हे रिकव्हरी म्हणजे काय ते मला समजलेला असा की मद्यमुक्त राहण्याची सामान्य अवस्था परत मिळवणे. मद्य पिणे ही सुद्धा सामान्य अवस्था आहे, पण अल्कोहोलिकला मद्य पिणे ही सामान्य अवस्था नाही. तसंच मद्यमुक्त राहणे ही सुद्धा सामान्य अवस्था आहे. तर मद्यमुक्त राहण्याची सामान्य अवस्था परत मिळवणे आणि ही अवस्था बरेपर्यंत टिकवण्यासाठी आनंदाने जगण्याचे प्रयत्न करीत राहणे म्हणजे भावना, विचारसरणी आणि आचरण यामध्ये सुद्धा सामान्य अवस्था परत मिळवण्याचे प्रयत्न करत राहणे. परत असं म्हणतो मी, कारण परत ती निष्ठून पण जाते. त्यामुळे परत आपण ती मिळवायची आणि जास्तीत टिकवायची ही कसरत मरेपर्यंत आपल्याला करायला लागेल. तर रिकव्हरीचा हा अर्थ असा आहे. आता मी असं म्हटलं की ही मध्यमुक्ती टिकवण्यासाठी आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत राहणे, आनंदाने सामान्य माणसासारखं जगण्याचा प्रयत्न करत राहणे. तर आनंदाने जगण्याचा संबंध कशावर असतो तर माझ्या भावनिक स्वास्थ्यावरती असतो. तर हे मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा माझी भावनिक अवस्था काय होती की मद्यपानाच्या काळातील माझ्या गैरवर्तनामुळे मला अनेक लोकांची भीती वाटत होती. म्हणजे जे कोणी एडवळले होते त्यांनी लाफा मारावी अशीच परिस्थिती होती. ज्यांच्याकडून मी खोटी काढून सांगून पैसे उभे केले आणि त्याची दारू पिलो त्यामुळे सुद्धा मला या लोकांची भीती वाटत होती. आणि भावनिक स्वास्थ्य बिघडलं होतं म्हणजे मला 3 भावना, प्रमुख भावना, निगेटिव्ह इमोशन, पश्चाताप, भीती आणि स्वानुकंपा या भावनाने मी घेरला गेलेलो होतो. आता ह्या भावनाने मी पुढचा घेरला गेलेला असेल तर मी आनंदाने कसा असू शकेन. त्यामुळे मला त्याच्यावरती हे भावनिक स्वास्थ्य आनंदी राहण्यासाठी आवश्यक होतं. तर मी जो खालच्या पातळीवरती गेलेला होतो तो मी सामान्य अवस्थेला आधी आणलं पाहिजे स्वतःला आणि नंतर ती अवस्था उत्तम करीत जाणं म्हणजे हे मध्यमुक्ती टिकवण्यासाठी औषध आहे. आता हे डॉक्टर टायबॉट यांनी म्हटलेलं आहे. डॉक्टर टायबॉट हे अल्कोहोलिक अनोनिमसचे ट्रस्टी आहेत आणि त्यांनी मानसोपचारी दृष्टिकोनातून हे मत जे मांडलं ते मला भावलेलं आहे आणि मी त्याच दिशेने माझे कार्यक्रमाच्या आचरणाचे प्रयत्न सुरू. तर माझं भावनिक स्वास्थ्य जे बिघडलेलं होतं ते सामान्य अवस्थेला आणण्याकरता या 18व्या पायरीचा उपयोग कसा होतो बघा. आता मला पश्चाताप, भीती आणि स्वानुकंपा या भावनेने घेरलेलं होतं. आता मी ठाण्यात 40 वर्ष होतो. माझं पिणं, माझी रिकव्हरी ठाण्यातच आहे. तेव्हा या ठाण्यातल्या कुठल्याही गल्लीतून फिरायला मला माझ्या छातीत धडकी भरायची. कुणी यावं आणि लाफा माराव्या आणि सांगावं टाक माझे पैसे. ह्या कुणालाही मी सोडलेला नव्हता. ओळखीच्या एकही माणसाला सोडलेला नव्हता. तर आता मी दुखावलेल्या लोकांची यादी कधी हे दुखावणं म्हणजे भावनिकरित्या दुखावणं हे फार थोडं होतं. 2-4 लोकांचं होतं, बायको बहीण वगैरे असेल. पण जास्तीत संख्या अशा लोकांची आहे की मी खोटी कारणं सांगून पैसे उभे घेतले की दारू गेलो. तर हे आता 8वी पायरी काय सांगते ही यादी नुसती यादी करणं आहे, त्यात दुसरी कृती कुठलीही नाही. तर मला 9वी पायरी पूर्णपणे घ्यायची आहे आणि 9वी पायरी घ्यायची आहे म्हणजे मला पूर्णपणे घ्यायची आहे म्हणजे किती लोकांशी माझं गैरवर्तन झालेलं आहे पहिल्या यादी करायला पाहिजे. 9वी पायरी नीट घ्यायची आहे म्हणून मला 8वी पायरी घ्यायला पाहिजे. या 8व्या पायरीमध्ये तसं काहीच नाही. ओनली मेकिंग ए लिस्ट आणि दुसरा एक भाग आहे 8व्या पायरीत मी तयार कसा झालो. तयार असा झालो
की मी अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये दारूपासून दूर राहण्यासाठी आलो आणि दारूपासून दूर राहण्यासाठी हे जे काही औषध आहे याला औषध म्हणतो. 12 पायऱ्यांचं आचरण आहे ना, याला औषध म्हटलं तरी काही हरकत नाही. तर ते औषध आहे, औषधाची मी चिकित्सा करता कामा नये, औषधाचं मी अनालिसिस करता कामा नये. हे औषध आहे आणि हे मी घेतलं पाहिजे. तर ते हे औषध आहे 8वी पायरी, हे मध्यमुक्ती मिळवण्यासाठी शिकवण्यासाठी. तर मी त्याची चिकित्सा न करता घेतलं पाहिजे या कारणासाठी मी तयार झालो. आणि दुसरं कारण असं की हे आता सांगितलं त्याप्रमाणे जे आनंदाने आवश्यक आहे सामान्य माणसासारखं, तर माझ्या मनात मद्यपानाचा विचार येणं शक्यता फार कमी आहे. तर आनंदाने राहण्याचा संबंध माझ्या भावनिक अवस्थेशी आहे. तर हे भावनिक अवस्था म्हणजे सामान्य अवस्थेला आणण्याकरता 8वी आणि 9वी पायरी. तर 8व्या पायरीचं बाबतीमध्ये सांगायचं म्हणजे माझं परिवर्तन किती ठिकाणी झालेलं आहे ते सर्व ठिकाणी काय झाली पाहिजेत ना. तर मी विचार केला, माझं शिक्षण अनेक ठिकाणी झालं, माझ्या नोकऱ्या 20-25 नोकऱ्या झाल्या, शिक्षण 5 ठिकाणी झालं, मी अनेक ठिकाणी राहिलो. तर ही जी सर्कल्स आहेत या प्रत्येक सर्कलमध्ये माझं परिवर्तन झालेलं आहे. जवळजवळ प्रत्येकाशी माझ्या संपर्कात येणार आहे. तर अशी किती ठिकाणं झाली. तर असे गट केले की राहण्याचं ठिकाण, नोकरीचं ठिकाण, असे 9 गट झाले आणि ठिकाणं 67 म्हणजे फोर्टपासून सुरू केलं ते बोरिवली आणि ठाणा आणि ह्याच्यापर्यंत अशी ठिकाणं पहिले लिहून काढली आणि त्या प्रत्येक ठिकाणावर मी हा विचार करायचो, परत विचार करायचो आणि मग ती माणसांची यादी केली. तर हे काम माझं 2 वर्ष चाललेलं होतं. हे एकदा होण्याचं काम नाही. आणि याच्यात आठवणं नावाचा प्रकार आहे, आठवणं टू रिमेन म्हणून. तर मी काय करतो, जेव्हा जेव्हा मला फ्री टाईम असेल तेव्हा मी याच कामावरती ते 4थी पायरी आणि 8व्या पायरीचं काम म्हणजे 4थ्या पायरीचं रॉ मटेरियल सुद्धा याच पद्धतीने झालेलं आहे. कारण त्यात सुद्धा म्हणजे जो परिवर्तनाचा जो प्रकार आहे तो येतो. तर मी काय करायचो, प्लेईंग कार्ड साईजचे कागद 4-5 माझ्या खिशात ठेवायचो आणि 1.5 इंचाची एक पेन्सिल आणि आठवण करायचो. हे काम मी करायला लागलो की एकदा असं झालं की एखाद्या ठिकाणाहून जात होतो आणि मला आठवलं आणि त्यातलं परिवर्तन झालं. माझ्यावर लेखन साहित्य नाही आणि मग घरी गेल्यावर लिहून म्हणून ठरवत होते आणि घरी कुठल्या तरी दुसऱ्या विषयात गेल्यावर ते लांबणीवर पडायचं. त्याच्यावरती उपाय म्हणून मी हे करायला लागलो. एक उदाहरण देतो. व्हिडिओ मी गिरगावात बसने जात होतो. तर त्या गायवाडी समोरून बस जात होती. तर त्या गायवाडीच्या तिथे गायची तोंडायचो. त्या गायवाडी समोरून बस जाताना गायची तोंड मला लगेच आठवलं. 4-5 ठिकाणी माझं परिवर्तन झालंय. तर मी लगेच ते काढलं आणि तिथे थोडक्यात नोंद केली. तेवढी थोडक्यात नोंद पुरते आपल्याला. तर प्रत्येक कार्डावरती 2 आणि 2 4 अशा नोंदी होतात आणि असे कागद मी बघायचो. आठवडा 15 दिवस झाले की असे कागद जमले की मग आठवणं हा प्रकार नाही, त्याप्रमाणे ते लिहून काढायचे. असं 2 वर्ष मी करत होतो. त्यामुळे मी 800 लोकांची यादी केली, 800% आणि 800 लोकांची यादी केली. तर मग मी यादी केली हे काम आणि नंतर मी तयार कसं झालो हे काम एक औषध म्हणून आणि माझं भावनिक बिघडलेलं भावनिक स्वास्थ्य सुधारतं. कारण 8वी आणि 9वी पायरी घेतल्यामुळे आपले जे बिघडलेले संबंध आहेत त्या सगळ्या लोकांशी, या सगळ्या लोकांशी मी जाऊन क्षमायाचनाकडून नुकसान भरले, इन्व्हॉल्व असलेले पैसे जेव्हा परत केले किंवा जी दारं फटाफट बंद झाली ती मला ती सगळी उघडी झाली आणि त्या लोकांना म्हणजे हा एक आश्चर्याचा धक्का होता की त्याला हा बेवडा आणि हा पैसे घेतले माझ्याकडून दुरुपयोग केला आहे त्यांना कळलं 4-5 दिवसानंतर. तर त्यांना इतर लोकांनी काय दिलं, विनायकला पैसे दिले ना, मग त्याचे काय वडील वगैरे हॉस्पिटलमध्ये आढळले नाही तर दारू प्यायला. तर मी असं तरी त्यांना दुखवलं होतं. तर ह्या सर्व लोकांनी त्यांना मी शॉक दिलेला हे पैसे परत करतो क्षमायाचना करून म्हणजे काय प्रकार आहे. ह्या कलियुगामध्ये असे कोणी एवढा माणूस पैसे घेऊन गेलेला कोणी परत करतो काय. तर जे संबंध माझे पूर्वी कधी नव्हते एवढे त्यांनी सुधारले. त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक लोकांनी सांगितलं की तू कधी ये, तुला कसली अडचण पडली तरी आम्ही तुला मदतीला तयार आहोत, असे संबंध सुधारतात. हे मी अनुभवलेलं आहे. तर ह्या कारणाकरता 8वीला 2 कारणाकरता मी तो दिले वेगळे. आता 9वी पायरी प्रत्यक्ष कृती आहे. किंवा मी करायला गेलो तेव्हा मला असं आढळून आलं की मी ते करू शकलो नाही. काही लोकांना भेटू शकलो नाही. नॉट ट्रेसेबल म्हणजे पैसे घेतले तेव्हा एक ठिकाण होतं त्याचे ॲड्रेस, पण पैसे परत करायला गेले मला भेटले नाही. काही लोक वेळेले गोष्टी गेले, काही लोक आठवणीतून निसटले
काही लोकांनी पैसे नाकारले. ठीक आहे, तू हे सगळं क्षमायाचना केली, हे पैसे परत केले ते माझे झाले, आता हे तू घे, हे मला नकोय. तू जे काय काम करतोय, दूर राहतोय आणि त्यात कुठल्याही जीवकुमारला मदत करण्यासाठी वगैरे त्याचा वापर कर, तर ते पैसे मी परत घेतले, पण ते मी स्वतः खर्च केले नाही. असे 4,000 रुपये 160 लोकांचे जमले. तर हे असं मी जेव्हा करायला गेलो तेव्हा मला ग्रुप करणं भाग पडलं की प्रत्येक क्षमायाचना करून पैसे परत केले असे 642 लोक आणि रक्कम आहे 22,000 रुपये. आणि 160 लोक असे ते आता ह्याने विभागले, निधन झालेले, शोध न लागलेले. दुसरा क्लॉज आहे, एक्सेप्ट वेन टू डू सो गुड इंज्युअर देम ऑर अदर्स. तसं केलं असतं मी तर ते असे इतर कोणाला तरी नुकसानकारक ठरलं असतं. अशा डॅमेज करू नका असं त्या पायरीच्या शब्दातच लिहिलेलं आहे. मे डायरेक्ट डॅमेज टू सच पीपल व्हेरेवर पॉसिबल एक्सेप्ट वेन टू डू सो गुड इंज्युअर देम ऑर अदर्स. तर असे काही लोक आहेत आणि ज्यांनी पैसे नाकारले मला परत दिले असे, तर हे असे 160 लोक आणि ही रक्कम आहे 4,000 रुपये. हे 4,000 रुपये आपल्याला आपला एनी झोनला अल्कोहोलिक अनोनिमसला GS झोनला आणि ठाण्याच्या सिटी बॉक्समध्ये. तर हे एनी झोन इंटरग्रुप 50% 2,000 रुपये त्यांना दिले, ही रसीद आहे माझ्याजवळ. GS झोनला 25% 1,000 ही रसीद आहे माझ्याजवळ. आणि इंटरग्रुप मुंबई पर्सनल लेवलवरती आपण मेंबर कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, त्याची पण रसीद आहे याच्यात. आणि ठाणा नवप्रकाश ग्रुपची काही रसीद नाही माझ्याकडे, जेव्हा रसीद बुक काही त्यात तयार नव्हतं. मी ते पैसे सिटी बॉक्समध्ये टाकले तेव्हा आपला राजू, दिवंगत राजू ते हँडल करत होता, 50च्या 8 नोटा त्याच्यात टाकल्या. तर हे असे पैसे मी माझ्याजवळ ठेवले नाही. ते आता हे जे मी काम केलं त्याचं आता प्रत्यक्ष बरंचसं काही थेअरेटिकल बोललो, मी प्रत्यक्ष काय केलं तर हे पैसे असे दिले. तर आता हे फक्त मद्यपानाच्या काळातील नव्हे, बालपणापासून मोठं गैरवर्तन की याची आठवण झाली की भयंकर अस्वस्थ होतो. असं गैरवर्तन काय माझं फक्त पिढीच्या काळात नाही, लहानपणापासून सुद्धा पुष्कळ गैरवर्तन आहे. मी काय गुढी फुटाळा नव्हतं लहानपणापासून. तर ते सर्व रीत म्हणजे गैरवर्तन केली की लहानपणापासून करायची. अच्छा, तर माझी काय पद्धत होती, आपला पाळीच्या शब्दाप्रमाणे मेक डायरेक्ट पेमेंट टू सच पीपल वेळेवर पॉसिबल, मेक डायरेक्ट पेमेंट. पण आता 3च प्रसंग तुम्हाला सांगतो, त्यांच्या डायरेक्ट पेमेंट मी कशा करणार. एक माझे गुरु होते की ज्यांनी मला पुण्यात नोकरी दिली, 30 वर्षापूर्वी 600 रुपये पगाराची पुण्यात नोकरी दिली. आणि मला सुरुवातीच्या काळात पहिला पगार होईपर्यंत पैसे पण देत असत माझ्या उदरनिर्वाह करता. आणि माझं पिढं चालूच होतं, मला नोकऱ्या मिळायच्या पण मला शिकवता येत नसतं. तर हे माझे गुरु, त्यांच्या घरी मी गेलो, घरी नसतील हे बघून, आणि त्यांच्या बायकोला सांगितलं की माझे वडील हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत, मला ठाण्याला जायचं आहे आणि मला पैसे द्या तिकिटाला. तर बायको म्हणाले, अहो तुम्ही अशा वेळी माझ्याकडे पैसे मागता की नेमके पैसे आज घरात नाहीत. तर माझ्यातला सैतान तिला काय सांगतो की तुम्ही शेजारी मागा, त्यांच्याकडनं आणा आणि मला द्या. तर ती म्हणाली, शेजे अहो शेजारी आम्ही आमच्या अडचणीला सगळं पैसे नाही मागत, तुम्हाला पैसे हवेत म्हणून मी त्यांच्याकडे कसे मागू. मग तिने काय केलं, पण तुमची अडचण मी सोडवते. तिने काय केलं, लहान मुलगी होती ती मिनी बँक असते ना, मिनी बँक 1 रुपये 5 रुपये ती मिनी बँक फोडली आणि तिथे 25 रुपये जमा करून मला दिले. त्या पैशाची मी निर्णयाच्याकडे दारू गेलो. आता तुम्ही हा एक प्रसंग. दुसरा एक प्रसंग असा आहे की एक फायर ब्रिगेडचा मुंबईचा, ठाण्याचा नाही, ठाण्याच्या फायर ब्रिगेड म्हटलं की तुम्हाला आठवेल अमुक अमुक तो नाही. मुंबईच्या फायर ब्रिगेडचा एकदम सिनियर ऑफिसर, तो माझा क्लासमेट होता. त्याच्याकडून मी पैसे घेतलेले अनेक वेळा. आणि शेवटी काहीच कारण उघडल्यावर सांगितलं की वडील हॉस्पिटलमध्ये नोंद घेतलेच होते. आता वडील म्हणजे वारले
म्हणून मी खोटं सांगितलं त्याला आणि अंत्यविधीसाठी पण पैसे घेतले. आता हे त्याला नंतर जर कळलं असेल की जे वडील वगैरे काय वाढलेले इतर क्लासमेट म्हणून कळलं असेल. आता सांगा मी डायरेक्ट पेमेंट कशी करणार. आणखी तिसरं ठिकाण आहे. मी शेवटच्या काळामध्ये मला घर नाही. माझं घर असून माझे वडील वृद्धाश्रमामध्ये ह्या पिढ्यामुळे बायकोने नर्सिंगचा कोर्स घेतलेला, तिकडे तिचा नर्सिंगचा कोर्स चालू आणि मी माझं घर असून मी रस्त्यावर आलेला. आणि एका हॉटेलमध्ये मी नोकरी मागितली. ते हॉटेल कुठलं तर पनवेलजवळ परस्पर नावाचं गाव आहे. तिथे एक रस्ता गोव्याला जातो, एक रस्ता पुण्याला जातो. तर तिथे कोपऱ्यावर तिथे हॉटेल आहे. ते 24 तास उघडं. तिथे अंडरवर्ल्डचे लोक वगैरे येऊन झलपतं करत असतात. पण तिथल्या मालकाचा मुस्लिम होता. त्याला काय माझी दया आली कोण तो म्हणाला आप तो पढ़े लिखे लेकिन आप तो इधर क्या होटल में क्या काम रहता है, वेटर का रहता है, लेकिन तुमको हम अच्छा काम देंगे, बिल राइटर का काम देंगे. तर बिल रायटर मी होतो हॉटेलमध्ये. अहो कल्पना करा, एका काळी कंपनीमध्ये मी 3 नंबरचा माणूस आणि मी वेटर म्हणून तिथे गेलेला बिल रायटर. पण बिल रायटर म्हणजे असं की हॉटेल लाईन अशी आहे की जेव्हा गर्दी असते तेव्हा स्वतः मालकच कप कशा उचलतो, जेव्हा मी वेटरच होतो. तर या लक्झरी बसेस लागतात ना, या लक्झरी बसेस लागायच्या संध्याकाळी तिथे. आणि मला कोल्ड्रिंकवरती ठेवलेलं असेल की माझे सगळे खिसे नोटाने भरून जायचे. मग माझं पिढं चालूच होतं. मग कधी 20ची नोट घापायची, कधी 50ची, असे मी पैसे करून. आणि माझी ड्युटी कशी असते, दुपारी 2 ते रात्री 2 आणि रात्री 2 वाजता सुटल्यावरती पिणं. आता हे पैसे मी या हॉटेलमध्ये नोकरी सुद्धा मग मी शेवटी जमावली. म्हणजे मी जातो बंबई को जा रहा हूं म्हणून सोडली नोकरी. तर आता मी अमेंड कशी करणार. 3 तुम्हाला उदाहरणं दिली. या अमेंड करणं मला अशक्य होतं. एक तर त्याने मला उभं केलं नसतं. हे माझे गुरु होते, त्यांनी माझ्या नाकावरती दार मारून बंद केलं असतं. त्याने मला बोलायची संधी दिली नाही तर हो केलं नाही डायरेक्ट डॅमेज. मला बोलायची संधी दिली तर डायरेक्ट डॅमेज होऊ शकते. तर इथे कुठेही 3 ठिकाणी मी डायरेक्ट डॅमेज. त्याच्यावरती मी उपाय काढला. उपाय हां, एक क्षमा याचनेचं पत्र 6 ओळी, काय गैरवर्तन झालं ते. आणि दुसरं पुरवणी पत्र. त्या पुरवणी पत्राचे नुसते झेरॉक्स काढायचो. त्याच्यात हे म्हणजे काय, हां रोग म्हणजे काय, आणि मग मी मद्यमुक्त राहण्यासाठी काय करतोय आणि मी तुमचे पैसे परत करून क्षमा याचना करतो, हे कवडी भेटत 10 ओळीचं. आणि हे पुरवणी पत्र हे लिहायला मला एकच त्रास पडला. आणि हे 10 ओळीचं. तर मित्रांनाही तयार आहे माझ्याकडे. ही ठाणाजूच्या सुनील पांचालवती कुणाला तयार लेकर आहे. फक्त नाव बदलायचं आणि गैरवर्तन बदलायचं. शब्द तेच आहे, वापरू शकता. म्हणजे तुम्हाला डोकं खाजवायला नको. तर मी हे असं केलं. आणि पैसे तर 180 रुपये म्हणून द्यायचे असेल तर 10च्या 80 18 नोटा नाही, 100ची 1 नोट, 50ची 1 नोट आणि 10च्या 3 नोटा, असे 180. क्षमा याचने हे 2 पैसे. आणि स्वतःचं कार्ड लिहिलेलं, पत्ता लिहिलेलं कार्ड त्याच्यात टाकायचं. कार्डामध्ये लिहिलं की हे मी जे काही केलं आहे पत्राने, ते पत्राने करण्याची गोष्ट नाही, पण ते मला प्रत्यक्ष करण्याकरता तुम्ही मला संधी द्यावी, 10 मिनिटं द्यावी. आता हे पत्र जेव्हा त्याने वाचलं तेव्हा मी समोर नव्हतो. त्या नाकावरती मारून बंद करायची काही नव्हती. आणि ते पत्र वाचल्यानंतर त्यांना सगळंच कळलं. त्या पत्रात असं एक वाक्य लिहिलं की ही क्षमा याचना स्वीकारून, पैसे स्वीकारून तुम्ही मला मदत करा बोललेल्या आयुष्यात मध्यमुक्त राहण्यासाठी, तर ही मला मदत करावी असं करून त्याला मी धर्मसंकटात टाकलेलं. त्यामुळे त्यांनी मला, आता मी हे असं पोस्टाने पाठवलं. हे पैसे पेपर करन्सी पण पोस्टाने पाठवले. आणि 80 कार्ड उत्तर आले. तुम्हाला या रसीद दाखवलेले आहेत. रसीद दाखवण्यात आपण बघू शकता पाहिजे. आणि या लोकांनी प्रत्येकाने माझं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. आणि तुला आमचं दार उघडं आहे, कधीही ये आमच्याकडून आणि काय मदत हवी असेल ते आम्ही करत राहिलो. तू दारूपासून दूर राहिला असेल तर आम्हाला आनंद आहे. तर हे सगळं होऊ शकतं. आता मी डायरेक्ट डॅमेज तुम्हाला कोणी संधी दिली तर ना, तर त्यासाठी हे असं पोस्टाने पाठवलं आणि मला ही उत्तरं आलेली आहेत. आणि मग मी
फोन करायचो त्यांना की पत्रात लिहिल्याप्रमाणे मला 10 मिनिटं तुम्ही द्यावी. पत्रात लिहिले तेच मला प्रत्यक्षपणे करायचं आहे. त्याशिवाय मला समाधान लागणार नाही. त्याशिवाय हा जो इलाज आहे तो अपूर्ण राहील. तर यू गिव्ह मी 10 मिनिट. तर मला फोनवर दिला, अरे तू 10 मिनिट काय किती मिनिट घे आणि तू प्रत्यक्ष करून काय करायचं. त्याच्यापेक्षा तू लिगल अँगलने बघितलं तर रायटिंगमध्ये तू जास्ती केलेलं आहे. पण तुला आवाज येतो, तू ये, तुला 10 मिनिटं आम्ही देतो. तर मी या माणसांना प्रत्यक्ष पण भेटलेलं आहे आणि माझं काम कमी झालं. मला म्हणा त्याच्या पत्रात लिहिलं असतं ते बोलला नाही तरी चालेल. आणि काय झालं दुसरा एक फायदा की त्यांनी त्याच्या बायकोला दाखवलं, त्याच्या भावाला दाखवलं, त्याच्या मुलाला दाखवलं. म्हणजे आता हे सगळं काय मी त्या फॅमिली मेंबर्सकडे रिपीट करू शकत नव्हतो. पण बिकॉज इट वॉज ए पेपर, इट वॉज सर्क्युलेटेड. आणि नॉट ओनली इन हिज फॅमिली. ही पत्र आहेत ना, ही 3-4 उदाहरणं अशी आहेत की त्यांनी 10 ठिकाणी ही पत्र सर्क्युलेट केली. हे बघा एवढे पैसे नेतात, परत करतात, क्षमायचे न करतात, असं पत्र लिहितात. त्यामुळे संदेश तो गेला. तर त्यापैकी इथे चौकशी करू शकतात. या खारघर रोडला कदम कंपाऊंड म्हणून आहे, तिथले कदम म्हणून टिंबर मर्चंट होता, त्यांनी 10 जणांचे पत्र दाखवलं. आणि ह्याच कदमचा दुसरा एक भाऊ होता, त्यांनी 1400 रुपये मला परत केले. लक्षात घ्या, 30 वर्षापूर्वी 1400 रुपये मला म्हणाला परत केलेच ना, हे आता मागे झाले, आता हे मी तुला परत देतो, तू तुझ्या फेलोशिपला दे, डोनेट कर. हे घडलेलं आहे, तुम्ही चौकशा करू शकता. इथे काय मी ही माझी पद्धत होती. तुम्हाला जर याच्यातनं इन्स्पायरेशन मिळू शकते, तुम्ही कसं फेस कराल, तर तुम्ही काही फेस करायची गरज नाही. अशी 2 पत्र माझ्यासाठी तयार करा आणि त्याच्याकडे वेळ मागा. आणि पत्रात लिहिल्यामुळे आपल्याला काही रिपीट करायला लागत नाही. हो फेलोशिप म्हणजे काय वगैरे ते सगळं लिहून तू आता काही बोलू नको, सामर्थ्य तुला एक प्रत्यक्ष करायचं आहे म्हणून तू ते कर, हे असं. तर अच्छा, ठाण्याला जेव्हा मी प्रत्यक्ष हे म्हणजे काय आवड वगैरे का तेवढ्या गल्ल्या ठाण्याच्या तिकडे वाघळी स्टेट, पोखरे रोड नंबर 1, 2, कुर्शेत रोड, भिवडीला जाणारा रोड आहे तो, बेलापूर रोड, इथल्या ॲडमिट केलं. तेव्हा मी तिकडे भायखळ्याला राहत होतो माझ्या बहिणीकडे. तेव्हा वर्ष झालेली, मला 4 वर्ष झालेली होती. तर मी काय करायचो, दर महिन्याला प्लॅन करायचो, मी एवढे पैसे आहेत ना हे मी परत करणार त्यामुळे ह्या मेथडनी. तर मी एन्व्हलप तयार करायचो आणि त्या माणसाच्या घरी जायचो. त्या माणसाच्या दाराला जर कुलूप असेल, शेजारी घ्यायचो. शेजारी झालं पत्र दिलेलं हँडओव्हर केलं जातं की तुमच्या गैरहजेरीला अमुक आलो आणि त्याने हे दिलं घ्या. आणि ही रेडी होतं आणि ठाण्याला आलो. जेव्हा बायकाला राहत होतो आणि ठाण्याला ह्या एवढ्या सगळ्या ठिकाणी शिकणार कोणी, मला सायकल द्यायला कोणी कबूल नाही. सगळीकडे बदनाम झालेला, मला तू सायकल दिसशील आणि दारू दिशील, मला सायकल. तर आपल्या ग्रुपचा मेंबर गजानन, त्या गजाननला घेऊन गेलो. गजानन मला मला या कामासाठी सायकल पाहिजे. असं तुला सायकल नाही देत कोणी, चल तुम्हाला मार्केटमध्ये घेऊन गेला. तो मार्केटमध्ये ह्याला सायकल, ह्याला मी सायकल नाही देणार, हा सायकल विकून पाहिजे दारू पिल. गजानन बोला सायकल, त्या नव्या सायकलचे पैसे तुला आता देतो मी, ते काय त्याला सायकल दे, हा सायकल चालणार नाही, तो आता पीक नाही आणि त्याला काही कामाकरता सायकल पाहिजे. तर गजाननला विचारू शकता हे असं केलं का. तर हे सगळं सत्य आहे. आणि मी ह्या सगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो, प्रत्यक्ष गेलो बाहेर इथे बसायचो, त्यांनी तिथे वाचलं. तू आता काही सांगू नको, मला सगळं समजलं काय, पैसे घेतले मी आणि डोंट वरी, युअर अपोलॉजी ॲक्सेप्टेड, बऱ्याच जणांनी सांगितलं. तर हे मी काम अशा तऱ्हेने केलं, प्लॅनिंग करून दर महिन्याला रिपेमेंट केलं. आता पायरीचं सुरुवातीच्या 3-4 एमएल होत्या फक्त यांत्रिकपणे केलेल्या. हे म्हणजे मला काहीही असता आलेली नव्हती, पण ते औषध आहे आणि मला औषध घेतलं पाहिजे म्हणून केलेलं आहे. म्हणजे अशा होत्या की काही जवळचे नातेवाईक असे होते की त्यांच्याशिवाय मला दिवस म्हणजे आय वॉज नॉट एबल टू प्रोसीड इन ए डे. तर त्यांना त्यांच्याशी मी अमेंड करणं मला भाग होतं, फक्त यांत्रिकपणे केलं. आणि आश्चर्य असं की त्या सर्वांना बरं वाटलं आणि त्यांनी मला फार प्रोत्साहन दिलं. सुरुवातीचे यांत्रिकपणे होत्या, नंतर त्याचं तत्व कळल्यामुळे होत्या. पण दोन्हीचा परिणाम काय, लोकांना माहीत नाही मी यांत्रिकपणे करतो, ते लोकांनी स्वागत केलं त्याचं. आता तुम्ही सांगा, मी जर पैसे परत करतो, क्षमायाचना करतो, ती यांत्रिकपणे करतो का मनापासून करतो, त्यांना कसं करणार. पण दोन्ही केसमध्ये रिझल्ट सारखाच आहे. हो, तुम्ही दारू स्वतःहून प्यायलाच काय किंवा जबरदस्तीने कोणी पाजली काय करणारच, तरी साखर
तुम्ही स्वतःहून चालली काय किंवा कोणी जबरदस्ती ती कोणच लागणार त्यातला प्रकार आहे. त्यांना म्हणजे ह्या 9व्या पायरीचं फळ हे असं आहे की तुम्ही ती कशीही करा, यांत्रिकपणे करा, नाही तर तत्व समजल्यामुळे करा. त्याचं म्हणजे आउट ऑफ मला एका जुन्या सभेत सांगितलं विनायक त्यांनी घेतलेली होती पायरी आणि मला त्यांनी प्रोत्साहन दिलं की यू गो अहेड, तुला काय होणार नाही. आउट ऑफ 10 ॲट 9 प्लेसेस युअर ॲपॉलॉजी विल बी ॲक्सेप्टेड. अहो क्षमायाचने तत्व हे दैवी तत्व आहे. आता तुम्हाला सांगितलं ऑक्सफर्ड ग्रुपची जी 4 तत्व होती, आत्मसंशोधन, कबुली, नुकसान भरपाई आणि सेवा, तर हे अनुभवसिद्ध आहे. तर हे ईश्वरी आपल्या 12 पायऱ्याची सर्व तत्व डिव्हाइन प्रिन्सिपल्स आहे, दैवी तत्व आहे. तर हे यांत्रिकपणे केलं तरी सुद्धा मला त्याचा रिझल्ट चांगला झाला. माझे संबंध सारखे झाले आणि वेगळ्या प्रकारचे हॅबिट्स आहेत. आपण मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. पळून जाणे, हॉटेलमध्ये पी पिणे, खा खाणे आणि पळून जाणं. आता मला ते आता गोकुळ नावाचं हॉटेल आहे मखमल गल्ल्यावर गेलेले, त्या गल्ल्यावरती त्यावेळेला बसलेला त्या मालकाला जाऊन विचारा की असा कोणी आलो का येडा. मी जाऊन सांगितलं तुमच्या हॉटेलमध्ये मी पी पिलो तेव्हा रम पिलो होतो ह्याच्यात टाकून, पैसे द्यायचेच नव्हते ना, काही लिमिटच नव्हतं. हे निर्लज्ज झालेला नाही शेवटच्या क्षणी खाल्लं तिथे आणि संधी बघून पळून गेलो. तर ते पैसे जे काय होते ते मी गल्ल्यावर दिले. म्हटलं असं आता मी आता पीत नाहीये आणि हे तुमच्याकडे मी खाऊन पिऊन पळालो होतो, ते हे पैसे घ्या तुमच्या गल्ल्यात टाका. हा तो म्हणाला अरे हे ऐसा तो कधी होता नाही आहे आणि तो खुश झाला. मला कभी भी आज याला पैसे नाही हो रहा तो आपको जो भी खाने का है फिक्र मत करना, ह्या आजकाल की दुनिया में ऐसे होता नाही. आणि बॉम्बे हे ठाण्यात बॉम्बे सेंट्रलला एक चकचकीत उडपी हॉटेल आहे, तिथे पीत नव्हतो. कुठेतरी तिकडे याला नाना चौकामध्ये गावठी पेलो, नाना चौक ग्रँड रोडला आहे, तिथे पेलो किती पेलो आणि खूप लागली मला. तर ह्या हॉटेलमध्ये जाऊन खाता खाल्लं, मला पैसे द्यायचे नव्हते, मला माहिती मला पडल्याची सवयच लागलेली. तिथून पण मी संधी बघून पळालो आणि त्याचे पण पैसे परत केले. म्हटलं मी तेव्हा पेलो होतो आणि मला खाणं आवश्यक होतं, पैसे नव्हते. तर हे पैसे घ्या, मी हे माझं गैरवर्तन आहे, मला मान्य माफ करणार. तर तो पण असं बघतच राहिला की हल्लीच्या काळी असं होतं, मला इसके बाद कभी भी आपको जरूरत पडेगा तो फिक्र मत करणार, हा जाणार. तर पळून जाणे. पुण्याला शिवाजीनी नावाचा एक बार आहे शिवाजीनगरला, त्या बारच्या बाहेर देशी दारूचा बार आहे, गावठी नाही. तिथे बाहेर भजी वडे भजी हे पाव अशा गाड्या असतात. त्या एकाकडून येतो भजी तळणारा पण पिणार होता, मला वसूल केला. तो मला वाटेल तेवढं उदाहरण द्यायचा. तर त्याच्याकडे त्या भजी पाव खाऊन म्हणजे एवढे पैसे झाले. तिथे मी ठाण्याला आलेला आणि सोबत झालेला, मला ते फार वाईट वाटत की तो बिचारा त्याला मला उधार देतो आणि हे पैसे परत केले. मी जिथे शोधत गेलो त्याला तर तो हिवचे म्हणून तो कुठे राहतो झोपडपट्टीला, त्याच्या बायकोला भेटलो आणि त्या बायकोला ते पैसे परत केले. हे पण एक वेगळ्या प्रकारची ॲमेंट आहे. नंतर पुण्याला काशी नावाचा एक बार आहे, तिथे शिवाजीनगरला. आता ज्या माझ्या गुरुजी मला पुण्याला नोकरी दिली होती तिथले जे सगळे प्रताप आहेत, तर त्यांनी माझ्यात काय बघितलं, मला उधारी देत होतो. त्या 150 रुपये त्याचे परत केले मी. तो म्हणाला अरे बापरे, हे तो दारुड्याची दुनिया रोज बघायचा, आता हे दारुडा उधारी परत करायला येतो, 150 रुपये परत करतो, काय शिक आहे ते पत्र ह्याच्यात आहे, काढून तुम्हाला दाखवू शकतो, तुम्ही कधीही या. तुम्ही म्हणता म्हणून मी ते पैसे ठेवले, नाही ते पैसे घ्यायची मला इच्छा होत नाही. मला देवाने खूप केलेलं आहे. हे असे रिमार्क्स मिळतात आपल्याला. नंतर माझी आत्या प्रत्यक्ष वडिलांची बहीण, तिने मला 1 रुपया दिला. तिच्या कानावर कीर्ती गेली होती याला पैसे दिला पिणार. ती 1 रुपया दिला, 1 रुपयाची पण गावठी येते हा एवढीची. ती निर्लज्ज झाली ती यायलो. मला फार लागून जायचं सर आपल्या स्वतःच्या आत्याकडून हे आत्याने भले ओळखलं. 1 रुपया दिलं, 1 रुपया परत करण्याकरता मी 22 रुपये खर्च केले. मी ग्रँड रोडला शास्त्रीय हॉलमध्ये राहायची, मी जेव्हा ठाण्याला होतो. लक्षात घ्या, ओव्हर झाल्यानंतर शक्यतो विदाऊट तिकीट प्रवास केला नाही, नाहीतर पूर्वी विदाऊट तिकीट करायचो. तर तिकिटाचे पैसे माझे एवढे खर्च झाले बसचे की 1 रुपया परत करण्याकरता 22 रुपये मी खर्च केले. ही माझी आत्या. एक बाजीराव पाटील नावाचा इन्स्पेक्टर बायखाळा पोलीस स्टेशनला होता, तो माझा मित्र. मी पोलीस इन्स्पेक्टरकडून पैसे काढले, अनेक वेळेला पैसे काढले
आणि त्याची दारू देणं. मी त्याच्याकडे जायचो आणि सांगायचो त्याला काय हे माझं पिणं कळलेलं नव्हतं. मी काहीतरी त्याला स्टोरी सांगायचो, तो मला घेऊन जायचा. त्याचे हे सगळे काळे धंदे चाललेले असतात, ते कुठल्या तरी काळ्या धंद्याशी जायचा. असं सांगायचं की 100 रुपये पाहिजेत पोराला. मग तो त्याला आपोआप तिकडून पैसे यायचे, तो मला द्यायचा. तर ते पैसे आता बघा ह्याच्या बदल्या होत असतात. पोलीस इन्स्पेक्टरच्या, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर, बायकाळा पोलीस स्टेशनचा हे बदली होऊन गेलेला. आता हा कुठे शोधणार आपण, आणि पोलीस लोकांना शोधणं म्हणजे. मग मी काय केलं, आपला अरुण तांबे नावाचा दिवंगत मेंबर आहे, ते ईश्वर त्याच्या आपल्याला शांती लागू दे. तो म्हणाला तुझी अशी अडचण आहे काय, तुला ॲडमिट करायचे, 200 रुपये परत करायचे, त्याच्याकडनं एकंदर रक्कम 200 रुपये झालेली, तर मी तुला मदत करतो. तुम्हाला माझ्याबरोबर बसून एक पिणारा तिथे ह्या पोलीस लोकांचे पगार काढतात त्या ऑफिसमध्ये आहे, त्याला जाऊन भेट, तो तुला मदत करेल. तर त्याला भेटलो, म्हटलं मला अरुण तांबेने पाठवलं आहे, माझं हे काम आहे बघा, हे लेटर वाचा, हे पैसे मला परत करायचे. त्यांनी सांगितलं की हा असा आहे, एअरपोर्ट पोलीस स्टेशनला त्याचं पोस्टिंग झालेलं आहे. तर मी म्हटलं तुम्ही द्याल का, तुम्हाला होतील ना. आणि बघा आता पोलीस खात्याच्या लोकांबद्दल मी आता काही जाहीरपणे ते बोलत नाही, ते पैसे काय त्याच्यापर्यंत पोहोचले नाही. त्याने मधल्यामध्ये हाडप केले, कारण त्याने ओळख नाही जरा बाजीराव पाटील काय जरा खातच आहे, त्याला 200 रुपये दिले काय न दिले काय, तर त्या माणसाने पगार काढणाऱ्या माणसाने खाल्ले. बाजीराव पाटीलला जेव्हा भेटलो मी एअरपोर्ट पोलीस स्टेशनकडे, मला माझ्यापर्यंत पैसे आले नाही, पण मला काय आहे त्या माणसाला दिलेच ना, तो तसलाच आहे. त्याने विचार केला असेल की या बाजीरावाला काही 200 रुपये द्यायचे, त्याची कमाई पुष्कळ आहे, तर मी ते परत आणखी दुसरे 200 रुपये त्याला दिले. असे मला डबल पण पैसे द्यायला लागलेले आहेत, पण मी त्याची फिकीर नाही केली. अच्छा, नंतरची अमेंड अशा प्रत्यक्ष माझ्या वडील त्यांनी म्हातारपणासाठी 2,500 रुपये औषध पाण्यासाठी बाजूला काढून ठेवलेले. त्या म्हाताऱ्याला फसवलं मी, माझ्या प्रत्यक्ष जन्मल्याच्या बापाला. त्यांना काहीतरी खोटं कारण सांगितलं, कंपनीमध्ये असं झालं, काहीतरी प्रिसिजन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट माझ्या हातनं मोडलंय वगैरे, ते मला भरून द्यायला पाहिजे. मी कबूल करो अथवा न करू, माझ्या पगारातून ते कापलं जाणार. तर ते मी तिथे गुपचूप दुसरं चांगलं आणून ठेवतो, म्हणजे माझ्यावर काही कारवाई पण होणार नाही, चांगली मूड राहील. तर वडिलांना म्हणजे मुलाच्या नोकरीवरती करता येईल, त्याने मला 2,500 रुपये डोंबिवलीच्या पोस्टात होते. जेव्हा मी ठाण्याला वर्तक नगरला जायचो, त्या महागडीचे डोंबिवलीला गेले, 2,500 काढले आणि त्यांना 100-25 नोटा दिल्या. ते मी परमिशनचं माझं बिल झालेलं होतं, ते दिलं, घरी पण थोडे पैसे दिले. तर मी आता या वडिलांना, वडील माझ्यावरती 2,500 रुपये रक्कम ही अमेंड कशी करू, मी माझ्या स्पॉन्सरला सांगितलं. तो म्हणाला तू असं कर विनय, तुझ्या कुटुंबावरती खर्च कर. तर माझ्या मुलीचं लग्न व्हायचं होतं आणि मग आम्ही पैशाची जुळवाजुळव करायला सगळेजण लागलो. तर सगळे पैसे जमवले होते 4-5 ठिकाणातून समोर ठेवले होते, त्याच्यामध्ये 2,500 रुपये मी टाकले. मुलीला सांगितलं तू काय बोल नकोस, हे पैसे घे, कसले आहे ते विचारू नकोस, हे तुझ्या लग्नाला. ही अशी अमेंड केली. त्यामुळे मला आता ह्या सगळ्या याच्यामुळे मी जेव्हा आठवण झाली की अस्वस्थ होतो, तो अस्वस्थपणा नाहीसा होतो मित्रांनो ह्या पायरीमुळे. आणि आपण नॉर्मल झाल्यावरती आपण ते उत्तम भावनिक अवस्था करू शकतो, पण त्यासाठी एकदम डायरेक्ट उत्तम अवस्था नाही जमत. पहिल्यांदा सामान्य अवस्था नाही पाहिजे. सामान्य अवस्थेला येण्याचं काम ह्या 8व्या आणि 9व्या पायरीमुळे 9वीसाठी 8वीचं काही खास कर्तृत्व नाही. इट इज ओनली रिच आणि हाव आय बिकेम रेडी. आणि ही शेवटची अमेरिका नाही जगा. माझी बहीण माझ्यापेक्षा 9 वर्षांनी लहान, मी आता 70 माझं वय. ती जेव्हा एवढ्या आईची होती तेव्हा माझ्या आईने तिला सोन्याच्या बांगड्या केलेल्या. सोन्याच्या बांगड्या काही एवढी असेल लहान मुलीच्या हातात. त्या दारू पीत नव्हतो तेव्हा, पण मौज मजेसाठी हॉटेलिंगसाठी, म्हणजे हा विनायक दुर्गुणी लहानपणापासूनच होता. दारूमुळे आणखीनच वाईट झाला. तर ही ॲडमिट कशी करायची. आमच्या कुटुंबामध्ये प्रचंड वादळ निर्माण झालेलं. मी काही जाम कबूल करत नव्हतो आणि गेले कुठे बाहेर. आता 30 वर्षापूर्वीची गोष्ट, म्हणजे 30 वर्षापूर्वीची नाही, ही फार पूर्वीची आहे. 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बांगडी प्रकरण पण आणि ह्या ॲमेरिका 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर एका भाऊबीजेला मी माझ्या बहिणीला सांगितलं, यावेळी तुला मी काही तपकात टाकत नाही, यावेळेला मी एक कबुली जबाब तुला देतो आणि मी माझ्या डोक्यावरचे ओझाई त्यातून मुक्त होतो. तिथे लहानसं असताना तुझ्या मागण्या हरवल्या होत्या, त्या हरवल्या वगैरे काय नव्हत्या, मी चोरलेल्या होत्या, त्याची मी तुझ्याकडे कबुली देतो आणि मी तुला त्या परत करीन. तर तिने डोळ्यात पाणी आणून सांगितलं तू परत वगैरे काही करू नको, मी आता उत्तम अवस्थेत आहे, माझ्या हातात पुष्कळ बांगड्या,
तू हे कबूल केलं त्यात मला मिळालं. तर ही पहिलीची जगावेगळी अमेंड. तर ह्या जगावेगळ्या अमेंड्स पण मी या केल्या. आणि ही पत्र सेटलमेंट आता असं एक पत्र असं आहे, आमचे मॅनेजिंग डायरेक्टर जिथे मी होतो तिथे त्यांचा PA इकडे या रघुनाथनगरमध्ये कुठेतरी जातो. त्याच्या घरी गेलो पैसे उभे करायला, तो घराला खुलून तर समोर गेलो. मला माझं रेडिंग किती व्हायचं, मी शैतान झालेला. समोर गेलो, पेडणेकर नावाचे ग्रस्त होते. तुम्ही म्हटलं मी श्रीनिवासांना भेटायला आलो, तर श्रीनिवासांच्या दाराला पडू पाहिजे. मग मी शेजारी पण पैसे उभे करायचो. मग मी काय असं म्हणतो, मला कागद द्या, मी श्रीनिवासांना पत्र लिहितो आणि श्रीनिवासांना पत्र लिहितो तू नव्हतास म्हणून मी समोर गेलो आणि त्यांच्याकडून 20 रुपये घेतोय. माझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत, तर तू घरात आला दारू उघडत की पेडणेकरांना 20 रुपये देऊन टाक. आणि मग मी ते पेडणेकरांना वाचायला देतो, हे वाचा, तुमच्याबद्दल उल्लेख केलाय. आणि त्या पेडणेकरांनी ते वाचलं. असं होय, तुम्ही अडचणी जात, मी देतो तुम्हाला 20 रुपये. श्रीनिवासन आले की मला 20 रुपये लगेच द्यायचे, डोंट वरी. तर ते पेडणेकर बाहेरमध्ये ऑफिसर होते. आता आहे काय माहिती, कोणाची बाहेरची लागेबांधे असले आणि तुमच्या ओळखीचीकडे ते चौकशी करा, असा कोणी एक आलो का वेळा. आणि त्यांनी गेलोचे पैसे पण. तर ह्या श्रीनिवासांना मी नंतर पैसे परत केले आणि एक लेटर दिलं. ते लेटर त्यांनी कमीत कमी कंपनी भर फिरवलं. ते मला आपल्याकडून आता आय वॉज किक्ड आउट फ्रॉम ए जॉब. मला माझ्या पिढ्यामुळे गैरहजेरीमुळे मला काढला होता. तर हा पिढ्यामुळे सोडून गेलेला हल्ली ठीक नाही आणि आता चांगल्या ठिकाणी नोकरी त्यांनी माझे पैसे परत केले, लेटर दिले बघा हे असं. तर हे आपला संदेश हा असा या मार्गाने अनेक ठिकाणी जातो. आता अच्छा आता एक्सपेरिमेंट टू डू सो इंडिओर दे मग अजून 2 प्रसंग आहेत. रिकन्स्ट्रक्शन स्कीम असते, जुन्या इमारती पाडून ते नवीन इमारती करतात. तर ग्रॅज्युएटला शिखरवाडी म्हणून एक भाग आहे गंगा जमुनाच्या समोर. तिथल्या जुन्या बिल्डिंगी पाडून नवीन बिल्डिंग. मी साईट सुपरवायझर होतो, आर्किटेक्टचा साईट सुपरवायझर. तिथे कॉन्ट्रॅक्टरचा साईट सुपरवायझर आणि आर्किटेक्टचा साईट सुपरवायझर दोघांकडे एक किल्ली सिमेंटच्या गोदामची. आमच्या दोघांच्या संमतीशिवाय सिमेंट काढता येणार नाही. तर तिथे काय काळे धंदे काढायचे त्यांचे सिमेंटचे, ते 1 to 4 मिक्सर करतात. त्याच्यामध्ये ते लबाडी करायचे काहीतरी. ती लबाडी अशी की ते ब्लॉक करून लॅबोरेटरीला पाठवायचे. ते लॅबोरेटरी पण त्यांनी मॅनेज केलेली. म्हणजे उद्या काही चौकशी झाली तर लॅबोरेटरीकडून अहवाल आला त्याप्रमाणे आम्ही पुढे काम केलं. तर आणि याचं म्हणजे 1-2 कोणीची स्टोरी नाही, याचा अख्खा ट्रकच्या ट्रक बोलीमधून जायचा आणि त्याच्यात मी सहभाग आहे. आता तुम्ही सांगा ही मी अमेंड कुठे करू. ही अमेंड मी करायला गेलो तर किती जणांना लक्षात केलं. तर मी ती केली. पण दुसरा एक प्रसंग असा आहे की ज्या कंपनीमध्ये मी होतो तिथला स्टोअर किपर माझ्यावर वस्तू मिळाला. त्या स्टोअरमधून काही काही वस्तू लंपास करायचो आणि बाहेर विकायचो. आता ही अमेंड मी करायला गेलो कंपनीमध्ये तर तो लटकेल. म्हणजे मी तर सोडलेलीच होती कंपनी. तर ही अमेंड करायची नसते, तर मी ती केली नाही. तर मी ह्या अमेंड करायला का तयार झालो त्याची 2 उत्तरं दिली. मी त्या कशा केल्या ती उत्तरं दिली. त्याचे प्रूफ पुरावे वगैरे सगळं तुमच्या समोर आहे. तुम्हाला कोणाला काही प्रश्न असेल हे बघायचं असेल तर हे इथे अवेलेबल आहे. ही 2 पत्र आहेत त्यामुळे जी कोणाला जिल्ह्यातून हवी असतील तर ती ठाण्याच्या पोलीस माणसाजवळ मी देणार आहे, ती तुम्ही घ्या. कोणाला काही प्रश्न असेल तर हा वेळ फार मोलाचा असतो. तुम्ही प्रश्न असेल तर मला पत्राने विचारा, मी पुण्याहून पत्राने तुम्हाला तुमच्या शंका तुम्हाला करेन. ते पत्र परत वाचायचं सर्क्युलेट करता येईल. आणि कधी सुद्धा कोणाला प्रश्न विचारा आणि आपण मला ठाणा ग्रुपचे परत एकदा आभार मानतो की या ठाणा ग्रुपमुळे मी आज जिवंत आहे. आता हे मला कृतज्ञता व्यक्त करायची. सो आय केम हिअर आउट ऑफ ग्रॅटिट्यूड. नाही तर 70 माझं वय झालं, मी सहसा पुढे सोडून जात नाही. माझ्या इतर काही शारीरिक व्याधी आहेत, पण ठाण्याची अशी इच्छा होती की मी येऊन याच्यावर बोलावं आणि ह्या विषयावरती मी केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवावं. आणि आता तुम्ही बसलेल्यापैकी 4-2 लोक जरी प्रेरणा घेऊन तयार झाले आणि या माझ्या पत्रांचा उपयोग केला तरी सुद्धा मला समाधान वाटेल. ते स्वतः तर या निगेटिव्ह इमोशन्सच्या विषयातून मुक्त होतीलच आणि त्यांच्या मध्यमुक्ती टिकवण्यात त्याची मदत होईल. तर